श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 18 नोव्हेंबर 2024, वार सोमवार आणि उद्या आलेली आहे कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि या दिवशी विधीपूर्वक गणेशांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील संकटे, अडथळे दूर करतात. व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत, जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनामध्ये सुख प्राप्त होते. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी सेवा मी शेअर करणार आहे. या सेवेचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. बघा, ही सेवा केल्याने तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते. तुमची जी ही अडलेली कामं आहेत ती पूर्ण होतात. मग तुमच्या संततीविषयक समस्या असतील, जसं की मुलं हट्टीपणा करतात किंवा मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही. तुमचे कुठेतरी खूप दिवसापासून अडकलेले पैसे आहेत ते परत तुम्हाला मिळत नाहीयेत. तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीयेत. तुमची घराविषयक म्हणजे वास्तुविषयक इच्छा आहे, तुमचं स्वतःचं घर व्हावं असं तुम्हाला वाटतंय. त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करत आहात, पण काही ना काहीतरी अडथळे तुमच्या मार्गामध्ये येत असतील, तर कितीही अशक्य गोष्टी असतील तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल एवढी ही प्रभावी आणि उच्च कोटीची श्री गणेशांची सेवा आहे. तर ही सेवा संकष्टी चतुर्थीपासूनच सुरू करता येते. तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे, सेवेचे नियम काय आहेत, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी तिथी येतात. एक असते विनायक चतुर्थी आणि एक असते संकष्टी चतुर्थी. ही सेवा जी आहे ती संकष्टी चतुर्थीपासूनच करता येते. आता उद्या जर तुमची काही अडचण असेल, जसं की स्त्रियांचा मासिक धर्म असतो किंवा तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल, अशा वेळेस तुम्हाला ही सेवा सुरू करता येणार नाही. मग ही संकष्टी सोडून तुम्ही पुढच्या संकष्टीपासून ह्या सेवेला सुरुवात केली तरीही चालेल, कारण ही सेवा तेवढी प्रभावी आणि शीघ्र फलदायी आहे. तर उद्यापासून ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे. त्यासाठी पहाटे लवकर उठायचं. अंघोळ वगैरे झाली की देवपूजा करून श्री गणेशांचं विधिवत पूजन करायचं. त्यानंतर ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. बघा, असं कोणतंच गाव नसेल किंवा शहर नसेल की जिथे श्री गणेशांचं मंदिर नसेल. छोटं मोठं कोणतंही मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे, कारण तिथे घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य असतं. मग आता ही सेवा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायची आहे का? तर नाही. तुम्हाला या सेवेसाठीचा संकल्प मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. पण ही सेवा जी आहे ती 120 दिवसांची आहे. ही 120 दिवसांची सेवा तुम्हाला तुमच्या घरीच करायची आहे. हा संकल्प करण्यासाठी तुम्हाला जवळच असलेल्या मंदिरात जाण्यापूर्वी सोबत काही वस्तू न्यायच्या आहेत. तसं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिराबाहेरही ह्या वस्तू विक्रीला असतात. तिथे जाऊनही तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला श्रीफळ घ्यायचं आहे, पाण्याने भरलेला नारळ नवीन असावा, तिथे जाऊन तुम्ही नवीन खरेदी करू शकता. सोबतच तुम्हाला एक लाल रंगाचं फूल घ्यायचे. मग ते जास्वंदाचं असेल तर उत्तम आहे. जास्वंदाचं नसेल तर मग लाल गुलाबाचं फूल किंवा कुठलंही लाल रंगाचं फूल घेतलं तरीही चालेल. सोबतच संकष्टी चतुर्थी आहे. श्री गणेशांना प्रिय असलेल्या 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. 21 दुर्वांची जुडी तयार करायची आणि ती देखील आपल्याला सोबत घ्यायची आहे. या व्यतिरिक्त यथाशक्ती आपल्याला यावरती दक्षिणा ठेवायची आहे. दक्षिणेमध्ये तुम्ही ₹1 कॉइन जरी ठेवला तरीही चालेल आणि आपल्याला एक फळ लागणार आहे. हेच फळ आपल्याला या उपायासाठी म्हणजे सेवेसाठी घ्यायचं आहे. ते फळ म्हणजे डाळिंबाचं फळ. एक डाळिंबाचं फळ आपल्याला सोबत घ्यायचं आहे. या सर्व वस्तू घ्यायच्या आणि आपल्याला जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर नारळाची शेंडी श्री गणेशांच्या दिशेने होईल अशा पद्धतीने ते नारळ हातावरती पकडायचं. 21 दुर्वांची जुडी, लाल रंगाचं फूल, ₹1 नाणं किंवा जी दक्षिणा तुम्ही ठेवलेली आहे ती आणि हे डाळिंबाचं फळ आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या इच्छा, मनोकामना व्यक्त करत श्री गणेशांकडे आपल्याला साकडं घालायचं आहे, की मी या दिवशीपासून म्हणजे संकष्टी चतुर्थीपासून पुढचे 21 दिवस ही सेवा करणार आहे. ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्या इच्छा, मनोकामना पूर्ण करा. असं तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर तिथे असलेल्या पुजाऱ्यांकडे या सर्व वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत. तिथे असलेले पुजारी या सर्व वस्तू श्री गणेशांच्या चरणी अर्पण करतील आणि ह्या वस्तू तुम्हाला घरी परत आणायच्या नाहीत. तिथेच अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर संकष्टी चतुर्थीपासूनच या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे.
तर ही सेवा 120 दिवसाची आहे. पहिल्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीचा दिवस पहिला, त्यानंतर तुम्हाला 120 दिवस ही सेवा करायची आहे. 3 ते 4 महिन्याचा वेळ या सेवेसाठी लागू शकतो. मध्ये जर काही अडचण आली म्हणजे स्त्रियांचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे. पण जर तुम्हाला सुतक पडलं तर सुतकामध्ये ही सेवा सुरू ठेवायची नाही. ही सेवा सुतकामुळे खंडित होते. त्यामुळे परत तुम्हाला संकष्टी चतुर्थीपासून नव्याने ही सेवा सुरू करायची असते. आता ही सेवा घरातील स्त्रिया, पुरुष, मुलं, मुली सगळे करू शकतात. तुमची मुलं बाहेरगावी असतील तर मुलांच्या वतीने तुम्ही ही सेवा करू शकता. आई किंवा वडिलांपैकी कोणीही ही सेवा केली तरी चालते. पण ज्या व्यक्तीने सेवा सुरू केलेली आहे त्याच व्यक्तीला पुढे ही सेवा सुरू ठेवावी लागते. त्याचबरोबर मुलांकडूनही तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. मुलं जर शिकणारी असतील, हॉस्टेलवर राहत असतील तर मुलांना तिथे सेवा करायला लावायची. मुलांची 120 दिवसांची सेवा तिथे पूर्ण झाली तर त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. अगदी त्याच प्रकारे अविवाहित मुलं-मुली असतात ज्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, तर त्यांनी देखील स्वतः ही सेवा केली तर त्यांचे विवाहाचे योग जुळून येऊ शकतात. तर ते ज्याही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ही सेवा आपल्याला 120 दिवसांसाठी करायची आहे. तर घरी आल्यानंतर आपल्याला एक जपमाळ घ्यायची आहे, जी सेवेसाठी आपण वापरतो. नित्यसेवेसाठी ती जपमाळ घेतली तरीही चालेल. श्री गणेशांसमोर बसायचं, एका निरांजनीमध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची आणि त्यावरती आपल्याला मंत्र जप करायचा आहे. हीच आपली सेवा आहे. तो मंत्र म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र आपल्याला 121 वेळा बोलायचा आहे. आता जपमाळ जी आहे ती 108 मण्यांची असते. मग 108 वेळा हा मंत्र बोलून झाल्यानंतर उरलेला मंत्र तुम्ही बोटावरती मोजून पठण करायचा आहे. 121 वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तो मंत्र तुम्हाला 121 वेळा 120 दिवसांसाठी पठण करायचा आहे. ही सेवा करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं? 120 दिवसांची ही सेवा आहे त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. पण तुम्हाला सेवा करणाऱ्या व्यक्तीला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आता घरातील इतर व्यक्ती मांसाहार करत असतील तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. पण तुम्ही ही सेवा करताय, संकल्पित सेवा करत असताना मांसाहार तुम्हाला टाळायचा आहे. परान्न तुम्हाला वर्ज्य करण्याची गरज नाही. जर एखाद्या वेळेस तुम्हाला परान्न घेण्याची वेळ आलीच, तर तुम्हाला गायत्री मंत्र बोलून ते परान्न तुम्ही घेऊ शकता. याचे काही फार असे कडक नियम नाहीत. मात्र मांसाहार तुम्हाला आवर्जून टाळावाच लागेल, तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळेल. मग घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्रिया जीही व्यक्ती ही सेवा करत असेल त्यांनी मांसाहार तुम्हाला आवर्जून टाळायचा आहे. 120 दिवसांची सेवा करण्यासाठी तुम्हाला थोडेसे जास्त दिवसही लागू शकतात. कारण सांगितल्याप्रमाणे जर मध्येच मासिक धर्म आला तर मग थोडे मागे पुढे दिवस होऊ शकतात. पण ही सेवा पूर्ण होण्याआधीच तुमची इच्छापूर्ती होते एवढी ही श्री गणेशांची प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे. त्यामुळे प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीपासून ही सेवा करावी आणि कितीही अशक्य गोष्ट असेल तर त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल आणि तुमच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील. तर चला, झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.